आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्हरंड फादर विजय गोपीस, आजच्या सत्कारमूर्ती मिनल मॅडम, सन्माननीय व्यासपीठ, सर्व आजी आणि माजी शिक्षक वर्ग, आमचे सर्व परिवार कुटुंब, मिनल मॅडमचे सर्व इतर नातलं आणि माझे पान गोकळा. मी माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी 3 महिन्याच्या रजेवर जाणार होते. अशा वेळी आमच्या आर्चबिशप दिलीमा स्कूलचे मुख्याध्यापक स्वर्गवासी मार्शल डिकुना सर मला म्हणाले, नीलम तू रजेवर जाणार आहे, पण आपल्यासाठी अशी शिक्षिका शोधून आण की पुढे आपल्याला तिला कंटिन्यू करता येईल, कारण तिने आपल्या शाळेचा पुढचा कारभार तिला नीट व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये चलबिचल चालू झाली की कोणाला घ्यावं. आणि मग माझ्या मनात लगेच विचार आला की अरे आमच्या घरामध्येच आहे. मिनल त्यावेळेला सिटीजन स्कूलमध्ये शाळेत जात होती. आणि मग मी गुरुजींना सांगितलं की गुरुजी आपण जर आमच्या मिनलला आणलं चालेल का. गुरुजीने लगेच माझ्या मताला होकार दिला. मी घरी आल्यानंतर मिनलला सांगितलं की असं असं आहे, आपली शाळा एडेड आहे, तुला चांगली संधी आहे, तर तू याचा विचार कर. मिनल मॅडमने थोडा अवधी घेतला आणि मग त्यांनी त्या सिटीजन स्कूलमध्ये राजीनामा दिला आणि आमच्या आर्चबिशप दिलीमा स्कूलमध्ये 3 महिन्यासाठी त्या रुजू झाल्या. त्यानंतर जूनमध्ये सर्व जी कायमस्वरूपी शिक्षिकाची नेमणूक करण्यासाठी जी कार्यवाही करावी लागते ती सर्व प्रोसिजर तिची कार्यवाही आमच्या मुख्याध्यापकाने आणि मॅनेजरने पार पाडली आणि मिनल मॅडमला नियुक्त करण्यात आलं. सुरुवातीपासून त्यांच्यावर आम्ही पहिलीच्या वर्गाची जबाबदारी देण्यात आली होती. आमच्या आर्चबिशप दिलीमा स्कूलमधील 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी मला ते 8 ते 9 वर्ष पहिलीचा वर्ग घेतला. आणि पूर्वी आमच्या शाळेमध्ये 1ली 2रीला बसण्यासाठी पाट असायचे, खाली पाट जे असतात ते, आणि त्या पाटावर स्वतःच्या खाली बसायच्या आणि मुलांच्या सोबतीने मुलांना खाली त्यांच्यासोबत बसून त्यांच्याकडून अक्षरे अंक लिहून घेणे, त्यांना छान छान गोष्टी सांगणे, त्यांना स्वच्छतेचे धडे देणे, त्याचबरोबर त्यांना गणित समजावून देणे, त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करणे, त्यांच्याकडे हसणे, नाचणे, गाणी म्हणणं, या सगळ्या गोष्टी त्या अगदी हसत मुखाने आणि मन मिळवपणे करत असत. 30 आणि तर मुलांबरोबर त्या तेवढ्याच रागाने बोलायच्या. आणि एकदा एखादा मुलगा जर गैरहजर असला तर त्या किंवा एखादा मुलगा अभ्यासात मध्ये कमी असेल तर त्या मुलांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना समज देत असत. त्यानंतर तो मुलगा नियमित शाळेत येत असे आणि मग एखादा मुलगा जर कमी असेल अभ्यासात तर नक्कीच त्याची प्रगती दिसून येत असेल. एखादा विद्यार्थी गरिबीमुळे जर पिकनिकला येत नसेल, शाळेमध्ये पिकनिकला वंचित राहत असेल, किंवा एखाद्या मुलाकडे गरीब मुलांकडे युनिफॉर्म नसेल आणि हे जर मिनलबाईंना माहीत पडलं तर मिनलबाई स्वतःच्या खर्चाने त्या मुलांचा जे आर्थिक बाब आहे ती पूर्ण करत असत आणि त्या मुलांना जो आनंद आहे तो मिळवून देत असत. कोणताही शाळेतला कार्यक्रम असला की मिनलबाईंचा पुढाकार. त्या नेहमी जशा घरामध्ये आमच्या पुढाकार घेतात तसे शाळेमध्ये सुद्धा. म्हणजे शाळेमध्ये काही कार्यक्रम आहे, मग कसा एखादा जेवणाचा कार्यक्रम आहे, मग कोणता मेनू ठरवायचा, कोणाला कोणती जबाबदारी द्यायची, हे सगळं मिनलबाई बघत असत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेची फी असेल, जे त्यावेळेला कधी परीक्षा फी असायची, ती सुद्धा जर मुलांना भरणं जर मुश्किल जात असेल तर त्यावेळी मिनलबाई पुढे येत असत. मिनलबाईंचा चोख व्यवहार, त्या व्यवहारामध्ये फार चोख, त्यामुळे त्यांनी आमच्या शाळेत शिक्षकांनी कोणती वर्गणी काढायची असेल, विद्यार्थ्यांच्या पिकनिकचा खर्च किंवा पिकनिकची वर्गणी असेल किंवा इतर काही असेल तर तो सगळा व्यवहार आम्ही
मीनलबाईकडे द्यायचे. शाळेतील वार्षिक नियोजन आणि तासनहोई ही तर त्यांची अप टू डेट असायची. वक्तशीरपणा तर त्यांच्या नसानसात भिनला होता. त्या कधी उशिरा शाळेत आल्या असं मी कधी पाहिलं नाही. त्यांच्यातील स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव. त्यामुळे इतर शिक्षक त्यांच्याशी जरा बोलताना सांभाळून बोलायचे. तशा पाहिल्या तर मीनलबाई माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान, पण त्यांच्या अंगी असलेली प्रसंगवधान आणि हुशारी या गुणामुळे मला त्या नेहमी मोठ्या वाटायच्या आणि ह्या गुणाचं मला खूप कौतुकही वाटायचं. 1992चं राज्यव्यापी प्रशिक्षण स्मार्ट पीटी प्रशिक्षण जे होतं त्यामध्ये ते जे प्रशिक्षण होते ते शिक्षणासाठी एक टर्निंग पॉईंट होतं आणि ह्या प्रशिक्षणासाठी आम्हा दोघींची एकत्र नेमणूक करण्यात आली होती. 10-12 दिवस आम्ही दोघी एकत्र जात एकत्र मीनलबाई माझ्या सोबत होत्या. त्यामुळे आम्ही त्या दोघींनी त्या प्रशिक्षणामध्ये एक वेगळा ठसा उमटवला होता. आम्ही दोघींनी क्लासमध्ये प्रवेश केला की सगळ्या शिक्षिका बोलायच्या की आल्या जावा. एखादी जराशी कुठे मागे पडली तर आज एक दुसरी कुठे गेली बरोबर. आणि त्यामुळे या प्रशिक्षणामध्ये आम्ही जे एक आगळेवेगळे स्थान तिथे ठसा उमटवला होता त्याला मीनलबाई एवढ्याच जबाबदार होत्या किंवा तेवढ्या त्यांनी मला सुद्धा प्रोत्साहन दिलं होतं आणि तोच एक माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता. मीनलबाईंच्या आग्रहाखातर मी त्यांच्या बरोबरीने योगा क्लास जॉईन केला आणि जो योगा क्लास जॉईन केल्यानंतर मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये फायदा झाला, पण रिटायर होईपर्यंत मी माझ्या शाळेतल्या मुलांना त्याचा फायदा करून किंवा लाभ करून दिला. शेवटी पतसंख्ये अभावी 17 फेब्रुवारी 1999 मध्ये त्यांची होली फॅमिली भुईगाव येथे त्याचे समायोजन करण्यात आले आणि माझ्या माहितीनुसार खाजगी प्राथमिक शाळेतून सरप्लस होणाऱ्या त्या पहिल्या शिक्षक. आपल्या शिक्षिकेला वसईतच शाळा मिळावी म्हणून स्वर्गवासी टिकुना गुरुजींनी अथक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 3-4 वर्षांनी मुख्याध्यापक रिटायर झाले. शाळेची सूत्रे माझ्याकडे आली. शाळेचा पदभार सांभाळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मीनलबाई त्यावेळेला भुईगाव जी होली फॅमिलीमध्ये होत्या तरी सुद्धा त्या माझ्या या अडचणीच्या वेळेला मला ज्या याच्यातून दिव्यातून जात बोलावं लागत होतं त्यावेळेला त्या माझ्या सतत सोबत राहिल्या. मला त्यांनी भावनिक आधार दिला. त्यामुळे मुख्याध्यापकाचा जो 15 वर्षाचा प्रवास जो होता तो पार करताना मीनलबाईंची खूप मदत झाली. म्हणजे ज्यांनी मला मदत केली त्यामध्ये मीनलबाईंचा कार्यचा वाटा आहे. माझ्या रिटायरचा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा म्हणून फादर विजयच्या हाकेला ओ देऊन त्यांनी कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने तो सादर केला. आमच्या कुटुंबियाच्या वतीने आमच्या मीना मॅडम जरी बोललेल्या असल्या तरी जाता जाता मला थोडंसं सांगायचं आहे. मीनलबाई ह्या माझी जाऊ तरी त्यांचं माझं नातं एक मैत्रीच. माझ्या प्रत्येक सुखदुःखात त्या सतत माझ्या बरोबर आहे. विशिष्ट माझ्या मुलाच्या अपघाताच्या वेळी त्यांनी दिलेला मदतीचा हात अजूनही मी विसरले नाही. मीनलबाईंचा स्वभाव सारखाच होता. त्यावेळी त्यांच्या सहवासात वेळ घालवणे हे माझ्यासाठी खूप आनंदाचे क्षण होते. त्यांच्या घरात एखादी भाजी जरी चांगली झाली तरी माझ्यासाठी ती खाली घेऊन येत असत. अनेक सुखदुःखाचे क्षण आम्ही एकमेकींच्या सोबत वाटून घेतले. मीनलबाई आज आपल्या या स्वेच्छानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या वेळी परमेश्वराकडे साकडे घालते. तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, मुलांकडून प्रेम, नातवंडाकडून विरंगुळा आणि तुमच्या पतीकडून तुम्हाला शेवटपर्यंत सहवास मिळावा ही त्या दयागणाकडे प्रार्थना. 10 वर्षे म्हणजे एक तप आपण आर्चबिशप निर्माणासाठी योगदान दिले आणि त्यामध्ये तुम्ही कोणतीही कसर ठेवली नाही. आज आर्चबिशप गिरिमाच्या वतीने मी एकटीच आहे, पण मी एकटी नाही. आज माझ्यासोबत 2 धर्मगुरू आहेत. त्यांनी आमच्या आर्चबिशप गिरिमावर खूप प्रेम केले आहे. फादर रेमंड आणि रेमंड फादर अलेक्स गोन्साल्विस. आणि मी त्यांना विनंती करते की आपल्या आर्चबिशप गिरिमाच्या वतीने आपण मीनलबाईंचा सत्कार करूया.
नीलम मॅडमनी सत्कार केलेला आहे. आता आपल्या शाळेतर्फे मॅडमचा सत्कार करण्यात येईल. नीलम मॅडम, तुम्ही फार सुंदर आहे, पण आता तुमचे अजून टवटवीतपणा वाढलेला आहे. अजून तुम्ही छान दिसत आहात. एवढ्या सगळ्या स्तुती सुमनांचा वर्षाव तुमच्यावर होत आहे आणि ज्या क्षणाच्या आतुरतेने आपण वाट पाहत आहोत, तर आमच्या शाळेतर्फे आता उपस्थित धर्मगुरूंच्या हस्ते नीलम मॅडमचा सत्कार करण्यात येईल. त्यांना शाल, श्रीफळ, बुके आणि मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करणे. मी उपस्थित धर्मगुरूंना विनंती करते. फादर विजय, फादर रेडवी, आणि आपल्या सौभाग्याचं प्रतीक वेणी सुद्धा आपल्या मॅडम नीलम मॅडमच्या केसामध्ये माळा आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. केसा करत आहेत मॅडम. खरोखर हा अविस्मरणीय क्षण आहे. मॅडम अगदी वाळून गेलेले आहेत आणि त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून होते. मुलांना जोरदार टाळ्या वाजवून मॅडमला अभिनंदन करूया. अनुदानित खाजगी प्राथमिक शिक्षण संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मायकल सर मॅडमला सन्मानित करतील आणि आपले मनोगत व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी वरती येत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेलं नम्रतापूर्वक आदरातिथ्य, त्यानंतर सुंदर अशा नाश्त्याने केलेलं झालेलं उदरभरण, हॉलमध्ये बसल्यानंतर ऐकलेलं सर्व मनोगतातून आलेलं ओर भरून हे सगळं पाहिल्यानंतर आजच्या या स्वेच्छानिवृत्त कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या कार्यक्रमाच्या मानकरी उत्सवमूर्ती, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते, अशा आमच्या नीलम मॅडम, त्यांचे कुटुंबीय, सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, माझे संघटनेचे सहकारी शिक्षण बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. त्यांच्या बंधूने मनोगतातून व्यक्त केलं, थोड्या बंधूंनी, की नीलम मॅडम यांनी अंतःकरणातला आवाज असेल म्हणा किंवा प्राकृतिक कारणास्तव त्याने जी स्वेच्छानिवृत्ती आज स्वीकारलेली आहे, खरोखर नीलम मॅडम तुम्ही जी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली ती वेळ अगदी अचूक होती माझ्या मते. कारण उपस्थित सर्व शिक्षक बंधूंना कल्पना आहे, सध्या आपल्या ह्या वसईच्या शाळेची जी अवस्था पाहता, विद्यार्थी कमी झालेले आहेत, शाळा बंद पडत आहेत आणि शिक्षक देखील अशा स्वेच्छा आणि सेवानिवृत्तीने कमी होत आहे. एकेकाळी संघटनेच्या असे का भरगच्च शिक्षक वर्गाचे मोठं कुटुंब होतं, आज हे शिक्षकांची संख्या कमी होत आहे. संघटनेच्या अगदी पहिल्या सरपंच शिक्षिका म्हणून ज्याचा उल्लेख केला नीलम मॅडमने, त्या आमच्या याच्या सत्कारमूर्ती नीलम मॅडम
आणि त्यांना अनुसरून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून संघटनेच्या अनेक शिक्षक हे सरप्लस होऊन वेगवेगळ्या शाळेमध्ये आज कार्यरत आहेत. मॅडम, तुमच्याविषयी आज अनेकांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे, तुमचा गुणगौरव केलेला आहे, गुणवैशिष्ट्य देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तसं पाहता मिनल मॅडमचा आणि माझा फारसा असा संबंध आलेला नाही, परिचित नाही, परंतु मिनल मॅडम ह्या जेव्हा जेव्हा मला भेटत तेव्हा त्यांच्यावर नेहमी हास्य हे दिसत असत. संघटनेच्या वतीने मी आज मिनल मॅडमचं या सेवा बद्दल कौतुक करत आहे, अभिनंदन करत आहे. 10 वर्ष निलमा आर्च बिशप मस्जिद स्कूलमध्ये आणि जवळपास 26 वर्ष ह्या शाळेमध्ये अध्यापनाद्वारे त्यांचे योगदान झालेले आहे. आज अध्यापन बाजूला राहिलेले आहे, अशैक्षणिक कामाचा शिक्षकावर खूप ताणतणाव आहे आणि म्हणून ह्या सगळं त्याच्यातून आज तुम्ही मुक्त होत आहात. विद्यार्थ्यांच्या अपार जसं पारलं तसं आज तुम्ही ह्या स्वेच्छानिवृत्तीतून तुम्ही पार पाडत आहात. तर ह्या सेवानिवृत्तीबद्दल संघटनेच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि विशेष तुमचं अभिनंदन करीत असताना पुढील हे जी दुसरी सेवानिवृत्तीची जी इनिंग आहे, हा जो कार्यक्रम आहे तो अगदी निरामय सुखा समाधानाचा आनंदाचा जावो, उदंड आणि चांगलं आरोग्य परमेश्वराकडे तुम्हाला प्राप्त हो, हीच संघटनेच्या वतीने तुम्हाला प्रार्थना मी शुभेच्छा. थँक्यू. आभार. सर्व उपस्थित संघटनेच्या शिक्षक बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित धर्मगुरूंच्या समवेत मॅडमचा तुमच्या तर मी उपस्थित धर्मगुरू विनंती करतो की त्यांनी खाजगी संघटनेतर्फे मिनल मॅडमला सन्मानित केले जात आहे. आपण टाळ्या वाजवूया मुलांनो. पतपेढीचं त्यांना एक अशी स्वरूपामध्ये त्यांच्या ड्युटीला एक गुणगौरव घेऊन वा, आभारी. त्याचप्रमाणे मिनल मॅडम ह्या सेंट विन्सेंटी पॉलच्या मासिक देणगीदार आहेत आणि त्यांची दखल विन्सेंटी पॉलने घेऊन विन्सेंटी पॉलचे अध्यक्ष आणि त्यांचे सभासद आता मिनल मॅडमना सन्मानित करतील. मिनल मॅडम कांचूर आहेत, त्याची एक झलक. मिनल मॅडम ह्या सेंट विन्सेंटी पॉल संघटनेच्या अनेक वर्षापासून मासिक देणगीदार आहेत. आपल्या मिळकतीमध्ये त्यांनी गरिबांना सामावून घेतलेलं आहे. बायबलमध्ये वचन सांगितलेलं आहे की त्यांची तेलाची कुपी कधी आटणार नाही आणि त्यांचा पिठाचा मटका कधीच रिकामी होणार नाही. हा मोठा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे. थँक्यू. व्हेरी गुड. सर्वांचं अभिनंदन. आता फादर रेमंड मिनल मॅडमविषयी आपले मनोगत व्यक्त करतील. मी मॅनेजरची सुरुवातीलाच क्षमा मागतो. मी वेळेआधी 2 शब्द बोलण्याचं मागून घेतलेलं आहे. माझ्या पॅरिशमध्ये तातडीचं काही काम सुरू आहे. उद्या सकाळी बिशप येणार आहे. तिथे सुतार, पेंटर, इलेक्ट्रिशियन सगळे मिसवलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत ते काम पूर्ण करायचं आहे. तर आजच्या सत्कार मूर्ती मिनल मॅडम हा शब्द येत नाही, कारण मिनल अशीच आमची ओळख झालेली आहे. आणि केवळ मिनल नाही तर नीलम आणि मीना अशा ह्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मी मर्सेसला असताना आमची ओळख झाली आणि त्या कुटुंबाशी माझं वैयक्तिक जे कौटुंबिक नातं आहे ते आजपर्यंत आमचं आहे. आज मिनल निवृत्त होत असताना मला एक प्रामुख्याने गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही अशा शाळांमध्ये किंवा अशा मुलांना शिकवता जे ट्युशन घेऊ शकत नाही. तुम्ही अशा मुलांना शिकवता जे टाय लावत नाही किंवा शूज घालून येत नाही. तुम्ही अशा मुलांना शिकवता ते मुलं जीपमध्ये येत नाहीत, कारमध्ये येत नाहीत, तर ते आजही ते आपल्या आई वडिलांच्या मदतीने आणि स्वतः चालत शाळेमध्ये येतात. आणि तरी देखील या होली फॅमिली शाळेचा
जो आजपर्यंत जो रेकॉर्ड आहे की जीव ओतून शिक्षक तुम्ही इथे शिक्षण दानाचं काम करत आहात, मुलं घडवण्याचं काम करत आहात. आज ह्या क्षेत्राला व्यावसायिकतेचं रूप आलेलं आहे. आपल्या वसईमध्ये एवढ्या शाळा आलेल्या आहेत, ह्या तुम्ही ह्या रुमा वर्ल्ड पासून जर तुम्ही सुरू केलं तर एवढ्या शाळा प्रोफेशनल शाळा आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या सगळ्यांचं गणित आहे, मुलांना शिकवायचं आहे, पण त्यातून जी दुसरं गोष्ट आहे तो म्हणजे प्रोफेशन झालेलं आहे, ते व्यवसाय बनलेला आहे. आणि त्या व्यवसायातून कोणता स्कूल आहे किंवा ह्या ज्या शाळा आलेल्या आहेत किंवा आयझॅक न्यूटन शाळा आहे, त्या शाळांची तशी फी देखील तशीच आहे. आणि त्या शाळांमध्ये जाणारे आई वडील किंवा त्यांचे विद्यार्थी देखील त्या पद्धतीचेच आहेत. पण मला असं वाटतं की आपण ज्या शाळेतून शिकलेलो आहोत किंवा ही जी शाळा आहे, गुरु शिष्याचं नातं हे याच शाळेतून पुढे व्यक्त होऊ शकतं. आणि गुरु कधी निवृत्त होत नसतो. गुरु हा कायम गुरु असतो, कारण गुरु आपल्या शिष्यांना घडवत असतो दुसरा गुरु बनविण्यासाठी. आणि त्यामुळे गुरु कधी निवृत्त होत नाही. आपल्याला आपल्या आयुष्याची आणि आपल्या जीवनातल्या अवस्थेनुसार, आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या वयोमानानुसार काही गोष्टी काही ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. आणि ते वेळीच थांबणं ह्या आधी खूप लोकांनी सांगितलेलं आहे, हे माणसाचं शहाणपण आहे. आपल्याला वाटत असतं, समोरच्या व्यक्ती सांगत असतात हे सगळं ओयासिस असतं, असं वरवरच असतं. पण जे खोल आवाज जो असतो, जो माणूस खोल आवाज ऐकतो त्याने तो स्पष्टपणे सगळ्यांना व्यवस्थित सांगून, ठीक आहे तू चांगलं वाटते, तुला वाटते की मी शाळेला हवी आहे, तुला वाटते की विद्यार्थ्यांना हवी आहे, पण मला असं वाटतं की आता थांबलं पाहिजे. जेव्हा हे आपल्या ह्या मराठी माध्यमातले शिक्षक आहेत, जेव्हा त्यांनी नोकरी सुरू केली तेव्हा कधी त्यांनी विचार केला नव्हता की 7व्या वेतन आयोगापर्यंत आम्ही जाऊ. आज 7व्या वेतन आयोगापर्यंत गेलेलं आहे, हे देवाची कृपा आहे, हे भाग्य आहे. पण जी सुरुवात जी केली तेव्हा त्यांनी शिक्षण देणं, विद्यार्थी घडवणं आणि एक प्रोफेशन शिक्षक म्हणूनच त्यांनी ही सुरुवात केली. तेव्हा इथे खूप पैसे मिळतील, ट्युशन मिळेल आणि आम्ही श्रीमंत होऊ हा विचार कधी आला नाही. आणि आज सुद्धा हे आपले जे 7वा वेतन घेणारे आपले जे सर्व शिक्षक आहेत, आज देखील ते तसे शिक्षक होते, खूप पगार येतो म्हणून त्यांच्यामध्ये फार बदल झालेला आहे किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे किंवा शाळेकडे दुर्लक्ष झालं नाही. आजही ते पदर मोड करून, कारण सगळ्या अशा ज्या शाळा आहेत तिथे खूप खर्च आहे आणि सरकारकडून त्याची आपल्याला मान्यता येत नाही किंवा पैसे येत नाही. मग विद्यार्थ्यांना खूप गोष्टी मी जवळून पाहिलेलं आहे. आता आमचे चार्ल्स गुरुजी आहेत, आमच्या भारती मॅडम आहेत, एवढा जीव होतो त्या शाळेमध्ये, पूर्ण वेळ. आणि सगळ्या मुलं जरी संख्येने कमी असली तर त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या घेतात आणि त्या देतात. आणि हीच ख्रिस्ती सेवा आहे. ख्रिस्ती माणूस म्हणून, ख्रिस्ती शिक्षक म्हणून तुम्ही ही जी सेवा देत आहात याचं फळ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, तुमच्या येणाऱ्या पिढीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही ही जी सेवा दिलेली आहे गुरु म्हणून, आणि तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा म्हणजे आपण सगळ्यांनी ख्रिस्त व्हावं आणि तुम्ही ते बनत आलेला आहात. विद्यार्थी कोण आहे, कुठल्या धर्मातला आहे, कुठल्या जातीतला आहे, तो विद्यार्थी आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्या विद्यार्थी मधला खरा माणूस घडवण्याचं काम तुम्ही ह्या शाळांमध्ये करत आहात. तुम्ही जीव लावून खूप गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी इथे सांगितल्या गेलेल्या आहेत. हे कुठून येतात? कारण मला समोरचा माणूस घडवायचा आहे. जसं मदर तेरेसा म्हणाल्या की मला त्यामध्ये ख्रिस्त दिसतो, मला त्या आजारामध्ये गटारावरती पडलेल्या माणसामध्ये ख्रिस्त दिसतो म्हणून मी त्याला उचलते. मला कोणी लाखो डॉलर दिले असेल तरी मी त्याची सेवा केली नसती. तुम्हाला खूप खूप मोठा पगार येतो म्हणून नाही, काल कमी पगार येत होता, तुम्ही तेवढीच सेवा करत होता. आज जरी सरकारच्या कृपेने आणि या सगळ्या व्यवस्थेच्या कृपेने आज जास्त पगार आला म्हणून तुम्ही देखील आज देखील तीच सेवा देत आहात. परिस्थिती बदललेला आहे, काळ बदललेला आहे, गणित बदललेली आहेत. रुमाव सरांनी सांगितलं की विद्यार्थी संख्या कमी होत आहेत, मराठी माध्यमामध्ये शिकणारं सरकारचं धोरण बदलत आहे. तुम्हाला शिक्षणाशिवाय दुसरी एवढी कामं करावी लागतात तरी देखील तुम्ही मोठ्या प्रेमाने आणि आपल्या देशावरील प्रेमाने तुम्ही करत आहात. परमेश्वर तुम्हाला निश्चित आशीर्वादित करेल. मी आज एवढ्याच शुभेच्छा देतो. मिनलकडे खूप चांगुलपणा आहे
आणि हे असं होणं आवश्यक आहे. म्हणून देवाने आपल्याला वर्षाला एकदा वाढदिवस दिलेला आहे की त्या माणसाची त्या दिवशी आपण स्तुती करावं. वर्षभर आपल्याला भरपूर असं जे पॉझिटिव्हिटी आहे किंवा प्रोत्साहन आहे ते मिळत राहतं. म्हणून लग्नाच्या वाढदिवस आपण साजरे करावे की पुन्हा एकदा दोघांना नवीन वैवाहिक जीवन जगण्यासाठी पुन्हा एकदा उत्साह मिळतो. आणि आयुष्यामध्ये असा एक निवृत्तीचा दिवस असावा जिथे जे हे आजचा दिवस हा एक दिवस नाही आहे. गेली 35-36 वर्ष जी सेवा झालेली आहे त्याचा हा परिपाक आहे, हा कळस आहे. आणि हे काही संपत नाही आपल्या जीवनात. आणि आपण देखील संपत नसतो. आपण जिथे कुठे राहतो तिथे आपण आपलं सेवा करत राहतो. हे नक्कीच निश्चितपणे मिनल ते करत राहील. परमेश्वराने तुला उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि तुझ्या सर्व लोकांकडून आम्हा सर्वांकडून तुला भरपूर प्रेम मिळावं या शुभेच्छा देतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. आभारी फादर, प्रेममय शुभेच्छाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मॅडमला समर्पित केलेल्या मानपत्राचे आता वाचन करण्यात येईल.